इथं आपण ठेवलेली कढई, त्यात ठेवलेला आहे कांदा भाजत टाकायला, लसूण घेतलेला आहे, लसूण पण टाकले, मिरची टाकले आणि जिरेची फोडणी दिलेली आहे. आपल्याला करायची शेपूची भाजी. शेपू धुवून असा नितळायला ठेवलेला आहे, त्यात मुगाची डाळ टाकलेली आहे. कांदा, मिरची आणि लसूण टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे फोडणीसाठी. कांदा छान असा लालसर भाजायला लागलेला आहे. आता तेलामध्येच आपल्याला बेसन टाकायचं आहे. थोडंसं बेसन असं एकजीव करून छान खरपूस असं भाजून घेऊया. एक 5 मिनिटं भाजून घेऊया बेसन, कच्चा नको राहायला. बघा छान पद्धतीचं भाजलेलं आहे बेसन. आता त्यात आपण हे शेपूची भाजी टाकून घेऊया, एकजीव करून घेऊया. नक्की ह्या पद्धतीची करून पहा, एकदम छान लागते भाजी. आता चवीनुसार मीठ टाकूया, परत एकजीव करूया. पूर्ण बघा भाजी खाली गेलेली आहे. आता थोडासा आपण शेंगाचा कूट टाकून घेऊया, परत एकजीव करूया. बघा ह्या पद्धतीची आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे, खाण्यासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत. नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि कोण कोण अशी भाजी करतं ते पण सांगा. आगळी वेगळी जरा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.